नमस्कार मित्र हो, मी विनायक परब. आज आपण पाहणार आहोत संत चळवळीची व्याप्ती. 12व्या शतकात ज्ञानेश्वरांनी लावलेल्या ज्ञानेश्वरी रोपट्याला बहर येऊन त्यातून पुढे संतांची मांदियाळी निर्माण झाली. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत गोरोबा, नरहरी सोनार, कबीर असे अनेक संत निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन तयार झालेले हे सारे संत समाजात जागृतीचे कार्य करू लागले. समाज जागृतीसाठी संतांनी कीर्तनाचा वापर केला. कीर्तनामध्ये अभंग, ओव्या, भारुड यामार्फत ते समाजातील अत्याचार, भेदाभेद याच्यावर प्रहार करत होते. ज्या काळात माणसाची ओळख जातीवरून असायची त्या काळात संत उभे राहिले. त्यांनी सांगितले, देव मनात नाही, देव मनात आहे, दगडाधोंड्यात नाही. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. जे जे दिसे भूत, ते ते मानिजे भगवंत. अशी संतांची विचारसरणी होती. माणसा माणसामध्ये देव पहा असे संत सांगत. संत चळवळ ही फक्त आध्यात्मिक चळवळ नव्हती, तर ती एक सामाजिक आणि वैचारिक प्रबोधनाची क्रांती होती. भक्तीबरोबर समाजातील जातीभेद, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता या चुकीच्या गोष्टीवर प्रहार करणारी ती एक समतावादी चळवळ होती. धर्ममार्तंडाकडून शोषण केल्या जाणाऱ्या जनसामान्यांच्या हिताचा कळवळा संतांना होता. म्हणूनच बुडती हे जन न देखवे जोळा, हिताचा कळवळा येई त्यांच्या, अशी संतांची भावना होती. संतांनी देव नाकारला नाही, तर देवाच्या नावावर होणारी लूट, शोषण याला त्यांनी विरोध केला. खालच्या जातीच्या माणसाची सावलीही उच्च जातीचे लोक अंगावर पडू देत नसत, एवढी मानवतेची हीन पातळी गाठली गेली होती. धर्माच्या नावावर माणुसकीला कलंक लावायचे काम धर्माचे ठेकेदार करत होते. धर्माच्या आड अनेक प्रकारची भाकड कर्मकांडे लोकांच्या माती मारून त्यांचे धनधान्य आणि संपत्ती हे लोक लुबाडत होते. त्याच्या विरुद्धचा एल्गार म्हणजेच